हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? एकदम मस्त ना. सर्वात अगोदर सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आज आहे 10 एप्रिल, म्हणजेच आपल्या महाराजांचा प्रकट दिन आहे. आणि या दिवशी आपले महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रकट होऊन आपल्या अक्कलकोटच्या धरतीला पावन केलेलं आहे. आणि म्हणून आज त्यांचा प्रकट दिन म्हणून आपण साजरा करतो. तर आज त्यांच्या प्रकट दिनानिमित्त माझं साप्ताहिक पारायणाचं सांगता झालेली आहे आणि म्हणून मी आज त्यांची पूजा करत आहे. तर आज मी स्वामींना पंचामृताने अंघोळ घालून त्यांची पूजा करणार आहे. तर आज लवकर उठून मी पूजा करते. सकाळी 4 वाजलेले आहेत आणि सकाळच्या 4 वाजता उठून मी पूजा करते, कारण आज मला गावालासुद्धा जायचं आहे. तर महाराजांची पूजा करून त्यांचं दर्शन घेऊनच आम्ही बाहेर पडणार आहे. तर आता आपण महाराजांची पहिला पूजा करूया आणि मग आपण मठातसुद्धा जाणार आहोत त्यांचं दर्शन घेण्यासाठी. आणि जेवढं तुम्ही लवकर सकाळ सकाळ जाल ना, तेवढं छान दर्शन मिळेल, कारण आज महाराजांचं प्रकट दिन आहे म्हणून आज भरपूर गर्दी असणार आहे. तर आपली आता पूजा करून झालेली आहे. बघा, स्वामी मस्तपैकी तयार झालेले आहेत आणि छान त्यांची पूजा पण मस्त झालेली आहे आणि माझे अध्यायसुद्धा कंप्लीट झालेले आहे. तर आज आपण स्वामींना प्रार्थना करूया की त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहू दे आणि त्यांचं लक्ष आपल्यावरती राहू दे. तर चला, आता माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहोत गावाला जायला. पण गावाला जायच्या अगोदर आम्ही जाणार आहोत मठामध्ये. पहिला स्वामींचं दर्शन करणार आणि मग तिथून आम्ही गावाला जाणार आहोत. तर चला, आपण जाऊया आता. आणि आज मी जाणार आहे नेरूळच्या मठामध्ये, कारण तिथे मी 1-2दा गेली होती. त्याच्यानंतर मग गेली नव्हती, कारण मी सहजासहजी मी तळोजाच्याच मठामध्ये जाते, कारण तिकडे गर्दी नसते. पण आज मी बरेच दिवसांनी मी आज नेरूळच्या मठामध्ये जाणार आहे. तर आता इथे दर्शन करूया आपण स्वामींचं. आपण मठामध्ये आलेलो आहे. मस्त स्वामींना सजवलेलं आहे बघा, फुलांनी खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. आणि आज आपण स्वामींचं दर्शन करूया. आणि आज भरपूर तयारी झालेली आहे बघा. इकडे पाहू शकता तुम्ही, भरपूर बायका स्वामींच्या पूजेची, आरतीची तयारी करत आहेत. तर आम्ही पण मस्त दर्शन घेतलेलं आहे स्वामींचं. खूप छान दर्शन झालेलं आहे. गर्दी पण नव्हती सकाळ सकाळ आणि मस्त दर्शन झालं आमचं स्वामींचं. आणि आता आम्ही निघालेलो आहे गावाला जायला. सो आता आम्ही चाललो आहे गावाला. आणि सकाळी लवकर निघायचाच प्लॅन होता, पण आज आहे स्वामींचा प्रकट दिन आणि माझं पारायणाची सांगता पण होती. तर म्हणून आम्हाला थोडा वेळ झाला, कारण इथून मला स्वामींच्या मठात दर्शन करूनच जायचं होतं. आणि सगळं तुम्हाला माहिती आहे की निघेपर्यंत किती उशीर होतो. आणि मग आम्ही घरातली पूजावरून आम्ही आलो नेरूळच्या मठामध्ये, स्वामींच्या मठामध्ये. जाणार होतो तळोजाच्या मठामध्ये, पण तिकडे आम्हाला उलटं पडेल ना, म्हणून आम्ही गेलो नाही. तर आम्ही नेरूळच्या मठामध्ये आलो, तिकडे दर्शन केलं आम्ही. आणि आता इथून सरळ डायरेक्ट आम्ही जाणार आहोत गावाला, रत्नागिरीला. तर ॲक्च्युली आता खूप लेट झालं आहे निघेपर्यंत. तर आता पोहोचेपर्यंत आम्हाला रात्र तरी होणारच आहे, म्हणजे अंधार होणार आहे. तर चला, आता आपली आज जर्नी आतापासून स्टार्ट होते, मुंबई टू रत्नागिरी. आणि तिकडे आम्ही का जातोय हे तुम्हाला माहितीच असेल की कोकणामध्ये या सीझनमध्ये देवीच्या पालख्या निघतात, शिमग्यामध्ये पालख्या निघतात. तर आमच्याही गावाला आता पालखी येणार आहे, म्हणजे उद्या येणार आहे. तर आम्ही आजच चाललो आहे, म्हणजे आजची पूर्ण जर्नी करणार आम्ही. आणि मग उद्या आम्ही आज पूर्ण रात्र जर्नी करणार आणि मग रात्री पोहोचू तिकडे हॉटेलवरती. आणि तिथून सकाळी आम्ही मग आमच्या गावामध्ये जाणार आहे. आणि दुपारपर्यंत काहीतरी 2-2:30च्या दरम्यान पालखी येते, ती भरून, पालखीमधल्या देवीची ओटी भरून. आणि मग आम्ही रिटर्न येतो, परतीला येतो. पण त्याच दिवशी आम्ही येणार नाही आहे, कारण कसं नाईट जर्नी आम्हाला करायची नाही आहे, लहान मुलं आहेत. तर आम्ही दुसऱ्या दिवशी निघणार आहे. तर तिथून जाईपर्यंत जे आमचं जे काही रुटीन आहे हे तुम्हाला दिसणार आहे. तर स्टे ट्यून राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला दिसणार आहे मुंबई टू रत्नागिरी जर्नी. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या गावची पालखी बघायला मिळेल. तर व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा आज आहे स्वामींचा प्रकट दिन. तर स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला, आपण निघूया आता. दर्शन घेतले स्वामींचं, म्हणजे आजचा आपला प्रवास खूप सुखरूप होणार आहे. तर त्यांचा आशीर्वाद घेऊन निघाले, म्हणजे आजचा प्रवास खूप चांगला होणार आहे. तर आता आजची जर्नी स्टार्ट करूया.
गणपती बाप्पाचं नाव घेऊन आणि स्वामींचं नाव घेऊन. चला. And so wait for part 2. तक्षूच आणि आज आहे तक्षूचा बर्थडे, म्हणजे स्वामी समर्थांच्या प्रकट दिना दिवशीच आमच्या तक्षूचा बर्थडे आलेला आहे आणि आम्ही तो रात्री सेलिब्रेशन केलेला आहे आणि आज पण करणार आहे सेलिब्रेट, है ना तक्षू? तक्षू तू किती वर्षाचा झाला? किती वर्षाचा झाला? तू स्कूलमध्ये जायला लागले ना आता? आता आमच्या तक्षूला 4th कंप्लीट होऊन 5th लागलेलं आहे आणि आता तक्षू आमचा मोठा झालेला आहे. नाचतोय. पडेल कुठून फुलावरती. आता आम्ही पेण क्रॉस केलंय आणि वडखळ पर्यंत आलेलो आहे. आता वाजले आहेत दुपारचे 12:15. 12:15ला आम्ही वडखळला पोहोचलो आहे. आता माहित नाही आम्ही खेडला कितीपर्यंत पोहोचू. आता बघूया. आमचा अजून स्टॉप तर झाला नाहीये, पण जिथे जिथे स्टॉप घेईन तिथे तिथे तुम्हाला मी दाखवेन की आम्ही कुठे स्टॉप घेणार आहे. फिलहाल तर आता आमचं चाललेलंच आहे गाडी. स्टॉप घ्यायचं नाही चाललंय, कारण अंधार पडायच्या अगोदर आम्हाला पोहोचायचं आहे तिकडे. त्यामुळे मग एकसाइडच जाणार आहे, फक्त जेवण्यासाठीच गाडी थांबवणार आहे आम्ही. तर चला आता बघूया पुढे आपण कुठे थांबतोय ते. सो आता आमच्या गाडीमध्ये प्रिशा सुद्धा आलेली आहे तनू बरोबर खेळण्यासाठी. तर दोघे मस्त एन्जॉय करतायत. आम्ही आता सांगणार नाही, नंतर सांग. प्रिशा आता नाही सांगणार, नंतर. हे प्रिशा नंतर प्रिशा. हां. सो आता आम्ही पोहोचलो आहे इंदापूरला आणि लॉंग जर्नी रूट चालली आहे. मध्ये आम्ही ब्रेक घेतला होता कारण सायशाला भूक लागली होती. मला मी सांगायला विसरले की आमच्या बरोबर जर्नी करत आहे माझी बारकी जाव आणि माझं ते लोक पण आहेत, त्यांची फॅमिली. तर बारकीनी उलटी केली होती, तर तिला साफ करण्यासाठी आम्ही एकीकडे गाडी थांबवली होती. तिला फ्रेश वगैरे करून तिला थोडंसं भरवून पुन्हा आम्ही आमची जर्नी चालू झालेली आहे. आणि आता इथून बघू कुठे आता थांबायचं, कारण थांबायसारखं तर काय वेळ, आता घाट लागणार आहे तर घाटावरती तर थांबू शकत नाही. घाट एकदा उतरल्याच्या नंतर मग एका ठिकाणी स्टे करून पोरांना भूक लागली तर तिकडे खाऊ आणि मग तिथून परत आमची जर्नी स्टार्ट होईल. तर डायरेक्ट आपण रत्नागिरीला गेल्यावरती नको. तर आता आपण बघूया, इंदापूर क्रॉस करूया आता आपण, त्याच्यानंतर बघूया आपण कुठे राहून थांबतोय ते. तर जर्नी बरोबर सोबत राहा, स्टे ट्यून्ड राहा, व्हिडिओ आणि पूर्ण बघा. आणि या दोन गर्ल्स काय करतायत?
या दोन गर्ल्स काय करतायत? काय ड्रॉइंग करतायत? आणि इथे चालली आहे मुलांची मस्ती बॅक सीट वरती. आता आपण पुढे पोहोचलो. तर आता आम्ही पोहोचलो आहे सावर्डे गावामध्ये आणि ह्याच्यानंतर येणार आहे थोड्या वेळाने रत्नागिरी गावामध्ये पोहोचू आम्ही. 1.5 तासांनी आम्ही हार्डली 1.5 तासांनी आम्ही रत्नागिरीमध्ये पोहोचणार आहोत. आणि आता आम्ही सावर्डे गावातून सफर करत आहोत. आणि तुम्ही पाहू शकता गावचं दृश्य. गाव पण आता थोडं शहरासारखं होत चाललेलं आहे. सगळीकडे बिल्डिंग्स वगैरे दिसत आहेत तुम्हाला. रस्ते पण छान झालेले आहेत बघा. रस्त्याचे काम पण सुंदर झालेलं आहे. पहिल्यासारखे खडबडी रस्ते नाही राहिले ते. हो हो. अरे ही बोट तिकडे पाठी बघितली होती आम्ही. मोठी आहे ना एकदम बोट. कुठे नेतात ते? कुठे नेतात? हा आहे उक्षी पूल. आणि आता आम्ही थोड्याच वेळात रत्नागिरीमध्ये प्रवेश करणार आहोत. किती खूप सुंदर आहेत बघा. 6 वाजले इकडे. आम्हाला पोचेपर्यंत 6 वाजलेले आहेत. आणि एवढा लॉंग रूट आम्ही करून आलेलो आहे. जर्नी मस्त रस्ता आहे. म्हणजे आपण प्रॉपर गावामध्ये प्रवेश केलेला आहे बघा. वाव, मला असे रस्ते खूप आवडतात ना. छोटे छोटे रस्ते गाव. चलो आगे हम ये. आता आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या गावी रत्नागिरीमध्ये निवेंडीला. आणि स्टे करणार आहे गणपतीपुळेच्या इथे. आणि मग उद्या आम्ही आमच्या गावाला जाणार आहे. आणि मग तिथून बॅक टू मुंबई. तर उद्या विसरू नका. आज आमची जर्नी बघितलात तुम्ही. उद्या बघायला विसरू नका. उद्या आमच्या गावची पालखी बघायला विसरू नका. देवीची खूप एन्जॉय असते. खूप धमाल असते त्या पालखीमध्ये. आणि आम्ही देवीची कशी ओटी करतो हेही तुम्हाला बघायला मिळेल. आणि खूप नाचत गाजत पालखीला आणतात. नाचवतात भरपूर पालखीला. हेही तुम्हाला बघायला मिळेल. तर चला आपण उद्या भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आता आम्ही पोहोचलेलो आहे. इथून सरळ आम्ही जाणार आहे हॉटेलवरती. आणि उद्या आमच्या प्लॉटचा पण तुम्हाला दृश्य मी दाखवायला घेऊन जाईल. ते प्लॉट घेतले तेही तुम्हाला दाखवेल. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.